नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत हल्दी डेकोरेशनसाठी वॉल हँगिंग। त्यासाठी आपल्याला बेसला आपण वापरणार आहोत रेक्झिन। मी असे रेक्झिनची साईज कापून घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकार कलरची उलन, ग्लू गन, ग्लू स्टिक आणि हे आपण घंटी वापरणार आहोत। आता लग्न सराईचा सीझन सुरू झालेला आहे, त्याच्यासाठी आपण हळदीच्या डेकोरेशनसाठी आपण वॉल हँगिंग लावतो आपण डेकोरेशन करण्यासाठी। म्हणून आज आपण घरच्या घरी झटपट बनणारा वॉल हँगिंग तयार करणार आहोत। अगदी कमी वेळात हे हँगिंग तयार होते। तर व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो। आपण बेस कापून घेतलेलाच आहे, तर आपण त्याच्यावर उलन चिपकवणार आहोत। फर उलन चिपकवणार आहे। गन गरम व्हायची आहे। आपण आता हिरव्या कलरचे उलन चिपकून घेणार आहोत। हे हळदीच्या डेकोरेशनसाठी किंवा इतर कोणत्याही डेकोरेशनसाठी आपण हे लावू शकतो। छान दिसते आणि अगदी कमी खर्चामध्ये हे आपण तयार करू शकतो। मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करत जा। तुमचा एक लाईक सबस्क्राईब खूप महत्त्वाचं असते। आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते। आपण पूर्ण याला हा हिरवा कलर लावून घेणार आहोत। आपण पूर्ण हिरव्या कलरच्या 3 ते 4 लेयर करू। अशा प्रकारे आपण हिरव्या कलरचे उलन चिपकून घेतलेले आहे। आता त्याच्यावर आपण कथ्था कलर लावून घेणार आहोत। हे वॉल हँगिंग बनवल्यानंतर खूप छान दिसते मैत्रिणींनो। तुम्ही पण हे स्वतः घरच्यासाठी पण बनवू शकता किंवा तुम्ही हे सेलिंगसाठी पण बनवू शकता। सेलिंगसाठी पण हे खूप छान आहे। एक आपण घरी बसूनच व्यवसाय करू शकतो। एक घर बसल्या करता येणं जोगता आणि एकदम कमी खर्चामध्ये हा व्यवसाय आहे। अशा प्रकारे आपण हा कलर पण 3 राऊंडमध्ये लावून घेऊ। हे ग्लू गरम असतो, त्याच्यामुळे ते हळूच चिपकवायची, कारण ते हाताला चटका बसण्याची पण हे असते, शक्यता असते हाताला चटका लागू शकतो म्हणून। आणि उलन चांगले दाबून घ्यायचे। आपण बेसला आपण कापड पण वापरू शकतो, पॅन्ट पीसचा कापड वगैरे, किंवा पॅन्ट पीसचा कापड किंवा कपड्याच्या याला जे बॅग्स येतात त्या पण वापरू शकतो। पण ते धुतल्यानंतर त्याचे तुकडे पण पडू शकते, म्हणून रेक्झिन जर यूज केली तर ही चांगली राहते। अशा प्रकारे आपण कथ्था कलर पण लावून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण आता हा पिवळा कलर लावून घेणार आहोत।
हा पूर्ण पिवळा कलर लावून घेऊ आपण. अगदी कमी खर्चामध्ये हे हळदी डेकोरेशनसाठी किंवा इतरही डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकता. आपण गौरी गणपतीच्या याला पण बॅक साईडला हे लावू शकतो. हे बघा मैत्रिणींनो, आपण असं पूर्णपणे फिल केलेलं आहे. हे उलन चांगली हाताने चांगली दाबून घ्यायची, जेणेकरून ते निघणार नाही. हे आपली एक हे तयार झालेले आहे. अशाच प्रकारे आपण हे 2-3 पण बनवून घेऊ. हे बघा मैत्रिणींनो, आपण एक तयार केलेलं आहे. आता आणखी आपण असे बनवून घेऊ. वेगवेगळ्या कलरमध्ये आपण ते करून घेऊ. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण बनवत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता, जसे तुम्हाला आवडेल तसे. आता आपण याला घंटे लावून घेणार आहे. आता आपण याला याला घंटे लावून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मी याला सुई दोऱ्याने हे करता मी याला उलनच्या सॅने लावणार आहे घंटे. हे लवकर जात नाहीत. आपण सुईच्या साहाय्याने लवकर आतमध्ये टाकू शकतो. अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपण त्या घंटेमध्ये धागे टाकून तुम्ही हे सुई दोऱ्याच्या साहाय्याने पण शिवू शकता, पण आपण सुई दोऱ्यांना शिवता हे असे चिपकून घेणार आहे. उलनच्या साहाय्याने चिपकून घेणार आहे. चांगल्या प्रकारे असे इथं हे चिपकून घ्यायचे. बॅक साईडला रेक्झिनची एक बाजू कलरची असते आणि एक बाजू ही व्हाईट असते, पांढरी असते. आणि आपण लटकवण्यासाठी पण त्याला हे उलनच लावणार आहे. उलन कट करून आपण इथे लटकवण्यासाठी पण उलनच वापरणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपण चारही याला लावून घेणार आहोत घंटे. आणि वर चिपकवण्यासाठी पण उलनच वापरणार आहोत. उलन कट करून वरच्या साईडने लटकवण्यासाठी
अशा प्रकारे आपण चारही याला ह्या घंट्या चिपकून घेतल्या. तुम्ही हे सुईधोराच्या साहाय्याने पण शिवू शकता. सुईधोरा घेऊन तुम्ही हे शिवू पण शकता हाताने, पण मी न शिवता हे डायरेक्टच उलनच लावून घंटीला उलनच बांधून हे केलेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे बनवून लग्न सराईच्या वेळेस लग्नाच्या याच्यासाठी तुम्ही हे अशा प्रकारे बनवून विकू शकता. अशा प्रकारे आपले हे वॉल हँगिंग तयार आहे हळदी डेकोरेशनसाठी. मी तुम्हाला लटकून पण दाखवते की कशा प्रकारे दिसते लटकल्यानंतर वॉलला. चला तर बघा मैत्रिणींनो, आपण अशा प्रकारे हे वॉलला लावलेले आहे. सुंदर दिसते डेकोरेशनसाठी. आपण हे वापरू शकतो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा असतो. आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. धन्यवाद.